मित्रांनो, अखेर ज्या निर्णयाची लाखो पेन्शनधारक आणि कर्मचारी वाट पाहत होते तो मोठा निर्णय समोर आला आहे। जुन्या नियमांमध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला असून आता या नव्या नियमामुळे थेट तुमच्या बँक खात्यावर आणि पेन्शनच्या रकमेवर मोठा परिणाम होणार आहे। जर तुम्ही ही चूक केली तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। या नवीन आदेशात नक्की काय म्हटले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता सरकार कोणता नवा फॉर्म्युला लागू करत आहे हे आपण अधिकृत पत्रासह पाहणार आहोत। पण त्याआधी या पत्रातील 3 नंबरचा नियम अत्यंत धक्कादायक आहे, जो प्रत्येक पेन्शनधारकाने समजून घेणे गरजेचे आहे। तो नियम काय आहे हे आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की मागील काही दिवसांपासून पेन्शनवाढी संदर्भात आणि महागाई भत्त्या संदर्भात जी चर्चा सुरू होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे। नव्या सुधारणेनुसार पेन्शनधारकांच्या मूळ वेतनाचा आणि पेन्शनच्या सूत्राचा पुन्हा एकदा आढावा घेतला गेला आहे। यामध्ये पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुद्दा क्रमांक 2, प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश जारी करण्यात आलेले आहेत। म्हणजेच आता कागदी घोडे नाचवणे बंद होऊन थेट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आता वळूया आपल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे, जो नियम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता। या आदेशातील 3 नंबरच्या नियमानुसार जर तुम्ही तुमचे कागदपत्रे किंवा पर्याय दिलेल्या मुदतीत सबमिट केले नाही तर जुन्या दरानेच पेन्शन सुरू राहील आणि वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे ही मुदत संपण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे। या नवीन नियमाबद्दल आणि होणाऱ्या पेन्शन वाढीबद्दल तुम्हाला काय वाटते? सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे का, की यात अजून सुधारणा हवी? तर मित्रांनो, अशाच ताज्या आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।